नमस्कार मित्रांनो, मी एन.टी. म्हात्रे सर, आउटप्रो संस्था लोअर पनवेल मुंबई 11. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे प्रोजेक्शन ऑफ सॉलिड, म्हणजे सॉलिडचे प्रक्षेप. तर सॉलिडचं प्रक्षेपण कशा पद्धतीने करतात ते आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. पण सर्वात प्रथम आपण सॉलिड म्हणजे काय ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. आता सॉलिड म्हणजे काय तुम्हाला विचारलं, तुम्ही म्हणाल का जो लिक्विड नाही, जो गॅस नाही, तो सॉलिड. बरोबर आहे, तोच आहे तो सॉलिड. पण या ठिकाणी आपली व्याख्या काय असणार आहे की ज्याला लांबी, रुंदी आणि उंची असते किंवा ज्या ऑब्जेक्टला लांबी, रुंदी आणि उंची असते त्याला आपण म्हणणार आहोत सॉलिड. आता या सॉलिड मध्ये काही प्रकार असतात, ते प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. आता बघूया आपण या ठिकाणी काय दिलेलं आहे. तर प्रोजेक्शन ऑफ सॉलिड्स म्हणजे सॉलिडचे प्रक्षेप. मग त्यामध्ये इथे सॉलिडची व्याख्या दिलेली आहे. सॉलिड्स हॅव 3 डायमेन्शन्स, दॅट इज लेंथ म्हणजे लांबी, ब्रेड्थ म्हणजे रुंदी अँड हाईट. ज्याला लांबी, रुंदी आणि उंची असते असा जो ऑब्जेक्ट आहे त्याला म्हणणार आहोत आपण सॉलिड. मग आता क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड म्हणजे सॉलिडचं कशामध्ये विभागणी केलेली आहे ते या ठिकाणी बघा. Solids are classified into 2 groups. One polyhedra and second solids of revolution. Polyhedra and solids of revolution. But the polyhedron म्हणजेच काय? When a solid is bounded by plane figure, it is called as polyhedron. When a solid is bounded by plane figure, it is called as polyhedron. म्हणजेच ज्या सॉलिडला सपाट पृष्ठभाग असतात त्याला म्हणतो आपण पॉलीहायड्रन. मग सॉलिड्स ऑफ रेव्होल्युशन म्हणजे काय? की ज्या सॉलिडला कर्ड सरफेसेस असतात किंवा वक्राकार पृष्ठभाग असतात त्याला म्हणणार आहोत आपण सॉलिड्स ऑफ रेव्होल्युशन. तो नंतर बघू. सर्वात प्रथम बघूया पॉलीहायड्रन. मग या पॉलीहायड्रामध्ये काय तर रेग्युलर पॉलीहायड्रन. व्हेन द फेसेस आर इक्वल अँड रेग्युलर पॉलिगॉन, व्हेन द फेसेस आर इक्वल अँड रेग्युलर पॉलिगॉन, द पॉलीहायड्रन इज सेड टू बी रेग्युलर पॉलीहायड्रन. कायचा अर्थ कळला? व्हेन द फेसेस आर इक्वल अँड रेग्युलर म्हणजे त्याचे पृष्ठभाग हे काय असायला हवेत, सारखे असायला हवेत आणि रेग्युलर पण असायला हवेत. रेग्युलर म्हणजेच काय? का त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन, दशकोन एटसेट्रा वगैरे, त्याला आपण म्हणणार आहोत रेग्युलर पॉलीहायड्रन. मग आता पॉलीहायड्रन मध्ये दिलेलं आहे काय प्रकार आहेत. तर एक आहे प्रिझम्स. आज आपल्याला हेच बघायचं आहे मुख्य. प्रिझम्स. देन दिलेलं आहे पिरॅमिड, फ्रस्टम ऑफ पिरॅमिड, क्यूब अँड टेट्राहायड्रन. पुन्हा एकदा बघा. प्रिझम्स, पिरॅमिड्स, frustums of pyramid, cube and tetrahedron. Now prism, a prism is bounded by the rectangular faces or rectangular surfaces having its end faces or base equal, similar and parallel to each other. आता हे प्रिझम काय असतं, या इथे मी डायग्राम काढलेले आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. पण सर्वात प्रथम आपण बघू पॉलीहायड्रा म्हणजे काय. आता या पॉलीहायड्रामध्ये सर्वात प्रथम काय दिलेला आहे प्रकार, तर प्रिझम. मी तुम्हाला सांगितलं का पॉलीहायड्रा म्हणजे काय, की ज्याला सपाट पृष्ठभाग असतात त्याला पॉलीहायड्रा म्हणतात आणि ज्याला वक्राकार पृष्ठभाग असतात त्याला आपण म्हणतो सॉलिड्स ऑफ रेव्होल्युशन्स. मग आता पॉलीहायड्रामध्ये काय येतं, प्रिझम, पिरॅमिड, फ्रस्टम ऑफ पिरॅमिड, क्यूब अँड टेट्राहायड्रन. अँड सॉलिड्स ऑफ रेव्होल्युशन मध्ये काय येणार, तर सिलेंडर, देन कोन, फ्रस्टम ऑफ कोन, स्पियर अँड हेमिस्पियर. शेवटचे 4 बोलो काही कळलं नाही ना. सिलेंडर तर कळतो आपला, गॅसचा सिलेंडर वक्राकार असतो की नाही. सिलेंडर कळला. कोन, जे आपण आईस्क्रीम खातो आपण अशी उलटी धरतो, तुम्हाला मी दाखवतो कोन. हा जो आहे या ठिकाणी कोन आहे, याला म्हणणार आहे आपण सॉलिड्स ऑफ रेव्होल्युशन. तो कसा काय ते आपण नंतर बघू. आपण आईस्क्रीम खाताना अशी खातो, बरोबर ना. पण तो झाला इन्व्हर्टेड कोन आणि हा झाला व्हर्टिकल कोन, बरोबर. तर सिलेंडर, देन कोन, देन फ्रस्टम ऑफ कोन. फ्रस्टम ऑफ कोनचा अर्थ काय तर नंतर सांगतो मी तुम्हाला. फ्रस्टम ऑफ कोन अँड देन स्पियर. स्पियर म्हणजे चेंडू पकडा तुम्ही, किंवा मी तुम्हाला उदाहरण दिलं लाडूचं. हे जे लाडू आहे किंवा चेंडू आहे सगळे झाले काय, स्पिरिकल ऑब्जेक्ट, त्यालाच म्हणतो आपण स्पियर. ते झाले सगळे सॉलिड्स ऑफ रेव्होल्युशन्स. त्यानंतर पाहू. सर्वात प्रथम आपल्याला बघायचे प्रिझम. तर पॉलीहायड्रा म्हणजे काय, तर पॉलीहायड्रामध्ये ज्या आकृतीला किंवा ज्या ऑब्जेक्टला सपाट पृष्ठभाग असतात त्याला म्हणतो पॉलीहायड्रा. आता या इथे एक मी आकृती तुमच्या समोर धरलेली आहे. तर हा जो ऑब्जेक्ट आहे ही झाली ट्रायंग्युलर प्रिझम. आता याचा बघा, या इथे एक सरफेस आहे तो सपाट पृष्ठभाग आहे, इथं पण सपाट पृष्ठभाग, या इथे सपाट पृष्ठभाग, वरती पण सपाट आणि खाली पण सपाट पृष्ठभाग. पण आता प्रिझमची व्याख्या या ठिकाणी आपल्याला बघणं आवश्यक आहे. काय दिलंय प्रिझम? प्रिझम इज बाउंडेड बाय द रेक्टँग्युलर फेसेस. बघा का इथे एक आयत आहे, या इथे एक आहे, या इथे एक आहे, म्हणजे 3 आयत आहे याला. रेक्टँग्युलर फेसेस हॅव्हिंग इट्स एंड फेसेस. हा एक एंड आहे, एंड म्हणजे टोक, आणि हा एक एंड आहे. एंड फेसेस और बेस इक्वल म्हणजे सारखे असतात, सिमिलर सारखे असतात, अँड पॅरलल टू इच अदर एकमेकाला समांतर असतात. आता बघा ही ट्रायंग्युलर प्रिझम. या इथे जर बघितलं नीट बघून घ्या. इथे आहे इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण. या साईडला बघा
हा पण आहे इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा समभुज त्रिकोण. आणि हे दोन समभुज त्रिकोण हे जे साइड सरफेसेस आहेत ना त्यांनी जॉईन केलेले आहेत. हे दोन सरफेसेस म्हणजे टॉप सरफेस अँड बेस बोथ आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे दोघं एकमेकाला समांतर आहेत. बोथ आर पॅरलल टू इच अदर अँड जॉईन बाय द रेक्टँग्युलर सरफेसेस. म्हणजेच त्याला आयताकृती पृष्ठभागांनी जॉईन केलेलं आहे. तर हा जो काय ऑब्जेक्ट आहे ना याला म्हणणार आहे आपण ट्रायंग्युलर प्रिझम. काय म्हणणार याला आपण? ट्रायंग्युलर प्रिझम. पुन्हा एकदा बघा, हा जो खालचा भाग याला म्हणणार आपण ट्रायंग्युलर बेस, इक्विलॅटरल ट्रायंग्युलर बेस. इक्विलॅटरल म्हणजेच काय? इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? तर समभुज त्रिकोण, समभुज त्रिकोणाकृती याचा बेस झाला. हा जो वरचा आहे हा इक्विलॅटरल ट्रायंग्युलर टॉप सरफेस म्हणा. याला उलटी जर केली प्रिझमला तर हा झाला बेस, हा झाला टॉप सरफेस. ज्या पद्धतीने आपण त्याची पोझिशन चेंज करणार त्यानुसार आपण त्याला नाव देऊ शकतो. पण हे जे दोन आहेत याला म्हणतात एंड्स ऑर बेसेस, एंड्स ऑर बेसेस. अँड बोथ बेसेस आर जॉईन बाय द रेक्टँग्युलर सरफेसेस. म्हणजेच आयताकृती पृष्ठभागाने ते एकमेकाला जॉईन केलेले आहेत. मग या प्रिझमला एकूण किती आता पृष्ठभाग झालेले आहेत बघा. वरचा एक पृष्ठभाग, खालचा एक पृष्ठभाग, खाली एक ट्रायंगल आहे, वर एक ट्रायंगल आहे आणि बाजूला ज्या आहेत ते 3 रेक्टँग्युलर सरफेसेस आहेत किंवा आयताकृती पृष्ठभाग आहेत. मग ही जी सॉलिड आहे किंवा हा जो सॉलिड आहे याला आपण म्हणणार आहे ट्रायंग्युलर प्रिझम. आणि ह्याला जे सगळे पृष्ठभाग आहेत ते कसे सपाट पृष्ठभाग आहेत म्हणून याला म्हणतात पॉलीहायड्रा. काय म्हणतात? पॉलीहायड्रा. सॉलिड्स ऑफ रिव्हॉल्युशन्स कडे आपण नंतर जाऊ. पहिले पॉलीहायड्राचा कन्सेप्ट आपण या ठिकाणी क्लिअर करून घेणार आहोत. आता ह्या प्रिझमच्या सगळ्या टर्म्स लक्षात घ्यावा. काय आहे का? हा झाला बेस, ही इथून इथे आहे बेस एज, याला पण म्हणणार बेस एज, याला म्हणणार बेस एज. 3 बेस एजेस. ही जी व्हर्टिकल एज आहे ना याला म्हणतात लॉंगर एज. जरा लांब बुटकी आहे ना म्हणून त्याला म्हणतात लॉंगर एज. ही पण इकडे लॉंगर एज आहे, ह्या साईडला बॅक साईडला पण ही आहे ती लॉंगर एज. म्हणजे 3 लॉंगर एजेस, 2 बेसेस अँड 3 रेक्टँग्युलर सरफेसेस. नीट बघा हा पृष्ठभागाचा आकार कसा दिसतोय तुम्हाला? तर आयताकृती, म्हणून याला म्हणणार आपण रेक्टँग्युलर सरफेसेस. मग हा जो काय सॉलिड आहे ही झाली ट्रायंग्युलर प्रिझम. आज आपल्याला फक्त प्रिझमची मी तुम्हाला माहिती देतो. सॉलिड्स ऑफ रेव्होल्युशन म्हणा किंवा फ्रस्टम म्हणा किंवा पिरॅमिड काय आहे ते आपण 1 बाय 1 त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता ह्या प्रिझमला असतो ऍक्सिस. तो ऍक्सिस कुठं असेल बघा का. हा जो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ना किंवा समभुज त्रिकोण ह्याचे जे इंटरसेक्शन ऑफ मीडियन म्हणजे या इथून एक परपेंडिक्युलर बायसेक्टर समजा ड्रॉ केली, इथून एक परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टरचा अर्थ समजून घ्या का समजा या त्रिकोणाची बाजू 40 मिलीमीटर आहे, ही बाजू झाली 40 मिलीमीटर, याचा सेंटर घेतला 20 मिलीमीटर आणि हा 20 मिलीमीटरचा पॉइंट आणि हा याचा वरचा कोपरा जर जॉईन करून एक लाईन काढली त्याप्रमाणे ही जी लाईन आहे ही पण आहे समजा 40 मिलीमीटर, याचा सेंटर घेतला 20 मिलीमीटर आणि मग याच्या अपोजिट जो कॉर्नर आहे तो आपण जॉईन केला. तर ह्या दोन मीडियन्सच्या इंटरसेक्शन मध्ये जो पॉइंट येईल त्या पॉइंट पासून एक व्हर्टिकल लाईन, व्हर्टिकल इमॅजिनरी सेंटर लाईन, व्हर्टिकल इमॅजिनरी सेंटर लाईन जी जाईल त्याला म्हणणार आपण ऍक्सिस ऑफ प्रिझम. जरा समजून घ्या, कन्सेप्ट समजावा लागेल तुम्हाला. आता तो ऍक्सिस कुठे आहे? त्याच्या सेंटरमध्ये दिसतोय का? काय नाही दिसत, पण तो आहे. त्याला म्हणणार आपण म्हणजे लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द टॉप ट्रायंगल अँड लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द बॉटम ट्रायंगल ऑर बेस इज कॉल्ड ऍक्सिस. मराठी त्याला काय म्हणणार? वरचा त्रिकोण जो आहे त्याचा मध्यबिंदू आणि खालचा जो त्रिकोण आहे याचा मध्यबिंदू याला जॉईन करणाऱ्या लाईनला आपण काय म्हणणार आहोत? ऍक्सिस ऑफ द ट्रायंग्युलर प्रिझम. तर आता ऍटलिस्ट तुम्हाला ट्रायंग्युलर प्रिझम कळली का? वरती एक त्रिकोण असतो, खाली एक त्रिकोण असतो आणि वरच्या आणि बाजूला त्याच्या वरच्या सॉरी साईडला त्याच्या असतात रेक्टँग्युलर सरफेसेस. 1 बाय 1 आपल्याला आता प्रिझमचे प्रकार किती आहेत? अनेक प्रकार आहेत, पण आपल्याला सिलेबसमध्ये तेवढेच प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता बघा त्रिकोण झाल्यानंतर काय दिसतोय? चौरस. ह्या इथे एक चौरस आहे, इकडे एक चौरस आहे. आता मी याला व्हर्टिकल पोझिशन मध्ये पकडतो म्हणजे टॉप सरफेस इज स्क्वेअर, बॉटम सरफेस इज स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे चौरस. ही जी झाली याला म्हणणार आपण स्क्वेअर प्रिझम. पहिले मी तुम्हाला दाखवले ट्रायंग्युलर प्रिझम, आता मी तुम्हाला दाखवते ती स्क्वेअर प्रिझम. आता या स्क्वेअर प्रिझमच्या पण साईड सरफेसेस बघा, हा पण रेक्टँगल, हा पण रेक्टँगल, हा पण म्हणजे ऑल फेसेस आर रेक्टँगल्स, टॉप सरफेस इज स्क्वेअर अँड बॉटम सरफेस इज स्क्वेअर. आता याचा सेंटर पॉइंट कुठे असणार आहे? इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स. म्हणजे हा जो बेस आहे या बेसचा शेप काय आहे? स्क्वेअर. डायगोनल म्हणजेच काय? तर लाईन जॉईनिंग अपोजिट कॉर्नर्स किंवा आपण त्याला कर्णही म्हणतो. हा कॉर्नर आणि हा कॉर्नर जॉईन करणारी एक लाईन ड्रॉ केली, इथून एक लाईन ड्रॉ केली तर याच्या इंटरसेक्शन मध्ये जो पॉइंट येईल ना तो येईल सेंटर ऑफ द स्क्वेअर.
सेंट्रॉइड ऑफ द स्क्वेअर, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द स्क्वेअर. तुम्ही म्हणाले सेंट्रॉइड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्येच कुठे आले ते तुम्हाला मी नंतर सांगतो. तर हा जो सेंटर पॉईंट आहे, हा सेंटर पॉईंट आणि टॉप सरफेसचा सेंटर पॉईंट याला जॉईन करणारी जी इमॅजिनरी लाईन आहे त्याला म्हणणार आहे आपण ऍक्सिस ऑफ स्क्वेअर प्रिझम. आता स्क्वेअर प्रिझमला एकूण किती पृष्ठभाग आहेत बघा. टॉप सरफेस स्क्वेअर, बॉटम सरफेस स्क्वेअर अँड साइड सरफेसेस. 4 साइड सरफेसेस आर रेक्टँगल्स. म्हणजे एकूण झाले 6. 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर. तर ही झाली स्क्वेअर प्रिझम. त्यानंतर आपल्याला बघायची आहे पेंटॅगॉनल प्रिझम. आता बघायचा तळाचा शेप काय दिसतोय तर पंचकोन. टॉप सरफेस काय आहे पंचकोन. तर ही जी आहे पेंटॅगॉनल सरफेस पेंटॅगॉनल प्रिझम. आता याचा जो पेंटॅगॉनल सरफेस आहे याचा पण सेंटर पॉईंट कुठे असणार आहे तर समजा याची साईड आहे इथून इथपर्यंत 30 मिलीमीटर, सेंटर येईल 15 मिलीमीटर. हा 15 मिलीमीटरचा पॉईंट ह्या लाईनचा का ह्या टोकाशी जर जोडला, इथून एक लाईन काढली, नंतर हे पण डिस्टन्स किती आहे 30 मिलीमीटर किंवा 30 मिलीमीटर. सेंटर येईल 15 मिलीमीटर. तो पॉईंटने त्याच्या अपोजिट जो कॉर्नर इथून एक लाईन काढली, त्या दोन लाईनच्या इंटरसेक्शन मध्ये येईल याचा सेंट्रॉइड ऑफ पेंटॅगॉन. मग ह्या सेंटर पासून या टॉप पेंटॅगॉनल प्लेनचा जो सेंटर आहे ह्याला ही जी इमॅजिनरी लाईन जॉईन करणार आहे आपण सेंटर लाईन त्याला म्हणणार ऍक्सिस ऑफ पेंटॅगॉनल प्रिझम. आता पेंटॅगॉनल प्रिझम मध्ये बघा टॉप सरफेस आहे तो पेंटॅगॉन, बॉटम सरफेस आहे तो पेंटॅगॉन अँड साइड सरफेसेस आर रेक्टँगल. तुम्हाला मी ट्रायंगल मध्ये तेच सांगितलं, स्क्वेअर मध्ये तेच सांगितलं, पेंटॅगॉनल प्रिझम मध्ये पण मी तेच सांगतोय. हा आहे रेक्टँग्युलर सरफेस, रेक्टँग्युलर 5 रेक्टँग्युलर सरफेसेस, 5 लॉंगर एजेस, 10 बेस एजेस. तुम्हाला 10 कुठनं आल्या पंचकोन आहे तर 10 कुठनं आल्या तर तळाच्या 5 आणि वरच्या 5. असा पकडला तर हा बेस होतो, असा पकडला तर हा बेस होतो. 10 बेस एजेस अँड कॉर्नर मी तुम्हाला सांगितलं नाही ट्रायंगुलर प्रिझम मध्ये हे जे आहेत ना हे सगळे झाले कॉर्नर. काय असतं का काय काय वेळेला आपल्याला सांगतात की पेंटॅगॉनल प्रिझम इज रेस्टिंग ऑन हॉरिझॉन्टल प्लेन और रेस्टिंग ऑन व्हर्टिकल प्लेन. त्या केसमध्ये आपल्याला ते कळायला पाहिजे का कॉर्नरवर रेस्ट आहे का बेसवर रेस्ट आहे की लॉंगर एजवर रेस्ट आहे की रेक्टँग्युलर फेसवर रेस्ट आहे. पण जस्ट आता आपल्याला काय करायचंय का पेंटॅगॉनल प्रिझम म्हणजे काय ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय. तर बेस पेंटॅगॉन, टॉप सरफेस पेंटॅगॉन, साइड सरफेसेस आर रेक्टँगल. ही जी झाली ह्याला म्हणतात रेग्युलर पेंटॅगॉनल प्रिझम. आता काय सांगितलं मी तुम्हाला ट्रायंगल सांगितलं, स्क्वेअर सांगितलं, त्यानंतर सांगितलं पेंटॅगॉन, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते हेक्झॅगॉनल प्रिझम. षटकोन दिसतोय टॉप सरफेस तो पण षटकोन म्हणजेच हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉनल प्रिझम म्हणजेच काय तर षटकोनाकृती प्रिझम. आता ह्याच्यामध्ये कसे आले पृष्ठभाग बघा 6 रेक्टँग्युलर सरफेस. हेक्झॅगॉनल आहे ना म्हणजे 6 रेक्टँग्युलर सरफेसेस अँड 2 हेक्झॅगॉनल सरफेसेस. झाले किती 6 आणि 2 8. सगळे पृष्ठभाग हे काय आहेत तर प्लेन फिगर्स आहेत म्हणून त्याला आपण म्हणतो पॉलीहायड्रन. आणि हा वरचा हेक्झागॉन आणि हा खालचा हेक्झागॉन रेग्युलर आहे म्हणून याला म्हणतात रेग्युलर हेक्झागॉनल प्रिझम. रेग्युलर ट्रायंगुलर प्रिझम, रेग्युलर स्क्वेअर प्रिझम, रेग्युलर पेंटागॉनल प्रिझम अँड रेग्युलर हेक्झागॉनल प्रिझम. आता ह्याचा सेंटर कुठं असतो बघा सेंट्रॉइडचा पॉईंट. सेंट्रॉइड पॉईंट म्हणजे काय असतो बघा का ज्या ठिकाणी एखाद्या ऑब्जेक्टचं संपूर्ण वजन ऍक्ट होतं त्याला आपण म्हणतो सेंट्रॉइड. आणि इन शॉर्ट काय आहे जॉमेट्रिकल सेंटर ऑफ द जॉमेट्रिक फिगर. जॉमेट्रिकल सेंटर ऑफ द जॉमेट्रिक फिगर म्हणजेच काय येणार बघा. आता ह्याचा सेंटर कुठे येतो तर हा कॉर्नर आणि हा अपोजिट कॉर्नर ह्याला एक लाईन जॉईन केली, इथे एक लाईन जॉईन केली अपोजिट कॉर्नरला. त्या दोन लाईनच्या इंटरसेक्शन मध्ये जो पॉईंट येईल ना तो येईल सेंटर ऑफ हेक्झागॉन. मग सेंटर ऑफ हेक्झागॉन center of base and center of top end line joining the center of base and center of top end of the hexagonal prism is called axis. Axis म्हणजे अक्ष. Axis of hexagonal prism. ही झाली षटकोनाकृती. काय झाली षटकोनाकृती चिती मराठीत म्हणतो किंवा त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणणार आहोत हेक्सागोनल प्रिझम. किती झाले आता ट्रायंग्युलर, स्क्वेअर, पेंटागोनल, हेक्सागोनल 4 झाल्या. आणि आता आपले राहिले आहे ते रेक्टँग्युलर प्रिझम म्हणजेच आयताकृती प्रिझम. आयताकृती चिती मराठीत त्याला चिती म्हणतो आपण पण लक्षात ठेवतो तुम्ही प्रिझमच लक्षात ठेवा. आता या आयताकृतीमध्ये काय असतं बघा या इथं एक रेक्टँगल आहे, टॉप प्लेन पण रेक्टँगल आहे आणि साइड सरफेसेस आहेत ते सगळे कसे आहेत तर रेक्टँगल्सच आहेत. ही जी आकृती आहे किंवा हा जो सॉलिड आहे याला म्हणणार आहोत आपण रेक्टँग्युलर प्रिझम. मग रेक्टँगलचा सेंटर कुठं असतो हे जर दोन कोपरे जोडले कॉर्नर जॉईन केले म्हणजे डायगोनल जॉईन केले तर याचा सेंटरला येतो या इंटरसेक्शन ऑफ डायगोनल मध्ये येतो सेंटर ऑफ रेक्टँग्युलर प्रिझम. लाईन जॉईनिंग दी
center of the base and center of the top end, imaginary line joining the center of the base and center of the top end is called axis of rectangular prism. प्रत्येक वेळेला तुम्हाला एकच व्याख्या सांगतोय. आता याच्यामध्ये बघा का ही लॉंगर एज आहे, ही लॉंगर एज, ही लॉंगर एज, लॉंगर इथपर्यंत ठीक आहे. पण याच्यामध्ये थोडा किंचित फरक आहे. का ही झाली स्मॉलर बेस एज आणि ही झाली लॉंगर. छोटी आहे ना म्हणून स्मॉलर, मोठी आहे म्हणून लॉंगर. जे आहे ते दिसतं इथं. स्मॉलर बेस एज, लॉंगर बेस एज, स्मॉलर बेस एज, लॉंगर बेस एज. तुम्ही म्हणाले काय वरती आहे आणि बेस एज कसं म्हणताय, असा पकडतो ना, काय प्रॉब्लेम आहे, काहीच नाही. आता याच्यामध्ये अजून एक फरक काय असतो का हा झाला ना लार्जर रेक्टँग्युलर फेस. मोठा आहे ना, मोठा म्हणजे लार्ज, लार्ज पॅक म्हणतो ना आपण तसं, लार्जर रेक्टँग्युलर सरफेस. आणि हा झाला स्मॉलर रेक्टँग्युलर सरफेस. हा झाला रेक्टँग्युलर बेस आणि हा झाला रेक्टँग्युलर टॉप सरफेस और रेक्टँग्युलर टॉप बेस और रेक्टँग्युलर टॉप एंड. नावं नीट लक्षात ठेवायला लागतील. आता परीक्षेला काय असतं का काही वेळेला फ्री हँड सांगतात का ड्रॉ हेक्सागोनल प्रिझम. तुम्ही फ्री हँड षटकोनाकृती चिठी या ठिकाणी काढणं अपेक्षित असतं, तर तुम्ही काढायला हवं. तर असे प्रिझमचे प्रकार आहेत. त्यामध्ये अजूनही आहे, पिरॅमिड आहे, सॉलिड्स ऑफ रेव्होल्युशन आहे, फ्रस्टम आहे. पण मी एकदमच तुम्हाला सगळं शिकवणार नाहीये. काय होतं मग तुमचा गोंधळ होऊन जाईल. आता फक्त एकच कॉन्सन्ट्रेशन करा की आपल्याला प्रिझम शिकायचंय. मग प्रिझमचे किती प्रकार झाले या ठिकाणी, तर 5. आपण 5च लक्षात ठेवायचे आहेत. ज्या अधिकचे आहेत ते आपल्याला आवश्यकता नाहीये. पहिली कुठली आहे, ट्रायंग्युलर प्रिझम. मग कुठली, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. मग स्क्वेअर प्रिझम, चौरसाकृती. नंतर पेंटागोनल प्रिझम म्हणजे पंचकोनाकृती. नंतर सांगितली मी तुम्हाला हेक्सागोनल म्हणजे षटकोनाकृती. त्यानंतर सांगितले मी तुम्हाला रेक्टँग्युलर म्हणजेच आयताकृती प्रिझम. मग नंतर मी तुम्हाला सांगतो पिरॅमिड म्हणजेच काय, कोन म्हणजे काय, सॉलिड्स ऑफ रेव्होल्युशन म्हणजे काय, हे सगळं आपण हळूहळू बघणारच आहोत. आता या ठिकाणी बघा, या प्रिझमच्या मी आकृत्या काढलेल्या आहेत, त्या तुम्ही पेजवर ड्रॉ करायच्या आहेत. मग जेणेकरून का तुम्हाला तो जो ऑब्जेक्ट आहे किंवा ती जी प्रिझम आहे ती तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट बसेल. या इथे नाव पण दिलेले आहेत. सर्वात प्रथम दिलेलं आहे मी इथे ट्रायंग्युलर प्रिझम. या इथे एक त्रिकोण काढला, इथे एक त्रिकोण काढलाय. डायरेक्ट फ्री हँड मी ड्रॉ केलेले आहेत. तुम्हालाही फ्री हँडच ड्रॉ करायची, याला कोणतेही डायमेन्शन्स नाही आहेत. मग या इथे दिलेलं आहे लॉंगर एज. ही जी आहे ही लॉंगर एज आहे. या इथे याला दिलेला आहे, हा पूर्ण त्रिकोणाकृती आहे. हा बेस. इथे डॉटेड लाईन काढलेली आहे कारण असा आपण याचा थोडासा आयसोमेट्रिक या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. म्हणजे ही एज आपल्याला दिसत नाही म्हणून मी डॉटेड लाईन मध्ये ड्रॉ केलेली आहे. नंतर हे बघा इथे एक बाण काढला, इथे एक बाण काढला. याला दिला कॉर्नर म्हणजेच कोपरे. आणि हा जो आहे ना, काय आहे याचं नाव, ABED. इथे दिलेलं आहे रेक्टँग्युलर सरफेस म्हणजेच आयताकृती पृष्ठभाग. आणि मग ह्या इथे रेड कलर मध्ये दिसते का ऍक्सिस PQ. तर ह्याच्यामध्ये काय आलं का ऍक्सिस आहे तो डार्क लाईन मध्ये कॉन्सर्ट झालेला आहे. एवढाच पार्ट ऑफ ऍक्सिस या इथं व्ह्यू होतोय. मग एवढाच ऍक्सिस मी या ठिकाणी शो केलेला आहे P to Q. आता P कुठे आहे, तर ट्रायंगल जो आहे ना, हा वरचा ट्रायंगल याचा सेंटर आणि हा जो बेसचा ट्रायंगल याचा सेंटर, याला जॉईन करणारी जी सेंटर लाईन आहे त्याला मी नेम केलेलं आहे किंवा नाव दिलेलं आहे PQ आणि त्याला म्हणतो आपण ऍक्सिस PQ. ही झाली ट्रायंग्युलर प्रिझम. सिमिलरली हिअर इट इज स्क्वेअर प्रिझम. टॉप सरफेस स्क्वेअर, बॉटम सरफेस स्क्वेअर and center of top surface and center of bottom surface. Line joining the center of top surface and center of bottom surface is called axis PQ. तर PQ जायला पाहिजे असं काय नाही, एक जस्ट तुम्हाला एक्सप्लेन करण्याकरता दिलेलं आहे या ठिकाणी PQ. देन नेक्स्ट दिलेले आहे पेंटॅगोनल प्रिझम. या पंचकोनाचा सेंटर आणि या खालच्या पंचकोनाचा सेंटर याला जॉईन करणारी जी लाईन आहे याला म्हणणार आपण PQ ऍक्सिस. या सगळ्या प्रिझम आहेत. ट्रायंग्युलर प्रिझम, स्क्वेअर प्रिझम, पेंटागोनल प्रिझम. नेक्स्ट आहे ते हेक्सागोनल प्रिझम. हेक्सागोनल प्रिझम मध्ये बघा जरा ऍक्सिस व्यवस्थित या ठिकाणी क्लिअर होतोय. आणि ह्या ज्या डॉटेड लाईन्स काढलेल्या आहेत ना, ह्या डॉटेड लाईन्स म्हणजे काय का त्या बॅक साईड एजेस आहेत ना, त्या आपल्याला इनव्हिजिबल आहेत म्हणून या ठिकाणी त्या डॉटेड काढलेल्या आहेत. आणि देन लास्टला दिलेले आहे रेक्टँग्युलर प्रिझम आणि हा त्याचा झाला ऍक्सिस. आता प्रिझम म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. पण तुम्ही म्हणाल हे कुठं काय सांगितलं तुम्ही, ते पॉलिहायड्रा आणि आपलं पॉलिहायड्राचं तुम्हाला मी सांगितलं. पिरॅमिड कुठं आहे, फ्रस्टम ऑफ पिरॅमिड कुठे आहे, क्यूब कुठे आहे, टेट्राहायड्रन कुठे आहे, ते तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप या ठिकाणी सांगणार आहे. आता मी तुम्हाला एक सोपी आयडिया या ठिकाणी सांगणार आहे का ज्या वेळेला आपल्याला यांचे व्हॉल्युम्स ड्रॉ करायचे, आपले व्हॉल्युम्स फाइंड करायचे असतात ना, कशाचं, ट्रायंगल, स्क्वेअर, पेंटागॉन, हेक्सागॉन आणि रेक्टँगल. यामुळे तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्या ज्या प्रिझम्स आहेत, ह्या प्रिझमच्या तळाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ बेस गुणिले उंची म्हणजे हाईट यांचा गुणाकार केला का आपल्याला ह्याचं व्हॉल्यूम फाइंड करता येतं. व्हॉल्यूम म्हणजेच घनफळ. पदार्थाने हवेत व्यापलेल्या जागेलाच आपण घनफळ असे म्हणतो.
मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा का, तर मी तुम्हाला 1 बाय 1 सांगतो. हे व्हॉल्यूम म्हणजे घनफळ काय असतं, तर या पदार्थाने किती जागा व्यापल्या आहे ना त्याला म्हणणार आपण घनफळ. तर आता या ठिकाणी हा त्रिकोण आहे, मग समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, तर वर्गमुळात 3 √3 डिवायडेड बाय 4, वर्गमुळात 3 भागिले 4 गुणिले बाजू वर्ग. मग वर्गमुळात 3 ची किंमत काय आहे, 1.732. तुम्ही नंतर कॅल्क्युलेटरवर करून बघा. 1.732 भागिले 4 केलं तर काय येतं 0.433, 0.433. म्हणजेच काय करायचं असतं का, 0.433 इंटू साईड स्क्वेअर इंटू हाईट जर आपण केलं तर हे जे ट्रायंग्युलर प्रिझम आहे, या ट्रायंग्युलर प्रिझमचं आपण घनफळ म्हणजेच व्हॉल्यूम काढू शकतो. फॉर्म्युला इथे कुठे लिहिलेला आहे का मी, नाही, तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मग स्क्वेअर प्रिझम, मग स्क्वेअर प्रिझमचा फॉर्म्युला काय आहे, स्क्वेअर प्रिझमचं व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. सर्वच्या सर्व प्रिझमला एकच तुम्हाला लक्षात ठेवायचं की तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. मग याचं तळाचं क्षेत्रफळ काय येणार आहे, तर बाजू वर्ग. का, कारण चौरसाचं क्षेत्रफळ, तळ काय आहे, चौरसाकृती आहे, तळ चौरसाकृती आहे आणि चौरसाचं क्षेत्रफळ आहे बाजू वर्ग म्हणजे साईड स्क्वेअर. तर एस स्क्वेअर इंटू एच हे झालं स्क्वेअर प्रिझमच्या घनफळाचं सूत्र. सगळ्यांना एकदम सिंपल आहे बघा, लक्षात ठेवा. देन पेंटागोनल प्रिझम परत तेच, तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. मग याच्या तळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, तर 1.72 एस स्क्वेअर, 1.72 1.72 गुणिले बाजू वर्ग म्हणजे एस वर्ग गुणिले उंची, 1.72 एस स्क्वेअर इंटू हाईट. हे झालं पेंटागोनल प्रिझमच्या घनफळाचं म्हणजेच व्हॉल्यूमचं सूत्र. जो मेन्सुरेशन टॉपिक आहे ना त्यामध्ये तुम्हाला ते सगळं माहिती असणं आवश्यक आहे. 3 गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर दिलेलं आहे हेक्झागोनल प्रिझम म्हणजे षटकोनाकृती चिती मराठीत म्हणतो आपण त्याला. याचं पण घनफळाचं सूत्र काय आहे, तर तेच आहे तळाचं क्षेत्रफळ गुणिले उंची. प्रत्येक वेळेला तेच सांगितलं, ट्रायंगलला तेच सांगितलं, तळाचं क्षेत्रफळ गुणिले उंची. याला पण तेच तळाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ बेस इंटू हाईट, एरिया ऑफ बेस इंटू हाईट, एरिया ऑफ बेस इंटू हाईट हे प्रिझमच्या व्हॉल्यूमचं किंवा घनफळाचं सूत्र आहे. ते तुम्ही नीट व्यवस्थित मेमोराईज करा. मग ह्याचं कसं आहे, षटकोनाकृती चितीचं कसं आहे किंवा हेक्झागोनल प्रिझम 2.6 इंटू साईड स्क्वेअर, 2.6 इंटू साईड स्क्वेअर इंटू हाईट, 2.6 इंटू साईड स्क्वेअर हे झालं त्याच्या तळाचं क्षेत्रफळ किंवा षटकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. 2.6 साईड स्क्वेअर इंटू हाईट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ हेक्सागोनल प्रिझम. आणि लास्टला आहे आपले रेक्टँग्युलर प्रिझम. आता बघा कॉन्स्टंट कुठं कुठं आहेत, त्या ट्रायंग्युलर प्रिझमला मी तुम्हाला सांगितला कॉन्स्टंट, पेंटागोनलला सांगितला आणि हेक्सागोनलला सांगितला. ह्याला काय सांगितला 0.433, ह्याला काय सांगितला म्हणजे पेंटागोनलला काय सांगितला 1.72 आणि हेक्सागोनलला मी काय सांगितला 2.6. हे तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एकदा लक्षात ठेवलं म्हणजे परत तुम्हाला कॅल्क्युलेशनला काहीच त्रास नाही. आणि मग रेक्टँग्युलर प्रिझमला काय आहे, तर लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. ही झाली त्याची लेंथ, ही झाली ब्रेड्थ, लांबी गुणिले रुंदी आणि हाईट म्हणजे उंची. एल बी एच, एल बी अँड एच, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. या सूत्राने आपण रेक्टँग्युलर प्रिझमचं घनफळ काढू शकतो. आता मी तुम्हाला या ठिकाणी काय काय सांगितलं, तर पहिले प्रिझम म्हणजे काय, तो पॉलिहायड्रा कसा आहे, त्याला सपाट पृष्ठभाग कसे आहे, त्याची लॉंगर एज काय, त्याचा ऍक्सिस काय, त्याचे साईड सर्फेसेस काय, हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं आणि त्याचं व्हॉल्यूम पण सांगितलं. आता राहिला त्याचा सेंट्रॉइडचा पॉईंट किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतं का, वस्तूचं वजन ज्या ठिकाणी ऍक्ट होतं, एखाद्या वस्तूचं वजन ज्या सेंटरला किंवा ज्या ठिकाणी ऍक्ट होतं त्याला आपण म्हणणार आहोत सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. एक साधी तुम्हाला सरळ व्याख्या सांगितली, ते आपण नंतर टॉपिकमध्ये पाहू समजा. मग आता ह्याचा काय, हा जी ट्रायंग्युलर प्रिझम आहे याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट कुठं असतो, h/2 फ्रॉम द बेस अलॉंग द ऍक्सिस, h/2 फ्रॉम द बेस अलॉंग द ऍक्सिस. म्हणजे समजा या प्रिझमची उंची 60 मिलीमीटर असेल तर त्याच्या ऍक्सिसवर तळापासून 30 मिलीमीटर अंतरावर त्याचा सीजीचा पॉईंट किंवा सेंट्रॉइड किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट असणार. उदाहरण क्रमांक 2 स्क्वेअर प्रिझम. स्क्वेअर प्रिझमची उंची 80 मिलीमीटर, 80 मिलीमीटर. देन वेअर इज द सेंट्रॉइड और सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीज पॉईंट ऑफ स्क्वेअर प्रिझम. कुठं असेल तो, पुन्हा भागिले 2, 80.
मग 80 वगैरे जाऊन किती येणार 40 मिलीमीटर फ्रॉम द बेस अलॉंग द ऍक्सिस 40 मिलीमीटर फ्रॉम द बेस अलॉंग द ऍक्सिस. इन शॉर्ट काय की कुठली जी प्रिझम आहे ना त्या प्रिझमचा जो सेंट्रॉइडचा किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट असतो. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय ज्या ठिकाणी त्या प्रिझमचं वजन टोटली ऍक्ट होतो तो झाला आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट. तो कुठं असतो तर h/2 फ्रॉम द बेस अलॉंग द हाईट. h म्हणजे हाईट डिवायडेड बाय 2 फ्रॉम द बेस अलॉंग द हाईट. तर हे तुम्हाला मी सांगितलं की या ठिकाणी व्हॉल्यूम त्याचं कसं काढतात, सेंट्रॉइडचा पॉईंट कुठं किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट कुठे असतो ते या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन केलेलं आहे. तर आज मी फक्त तुम्हाला प्रिझमच एक्सप्लेन करणार आहे. आता फक्त पिरॅमिड, सॉलिड्स ऑफ रेव्होल्युशन, फ्रस्टम वगैरे काही सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त आता एवढंच आहे ना हे सर्व लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या फिगर्स ड्रॉ करायचे आहेत आणि त्या ज्या प्रिझम्स आहेत त्या डोक्यामध्ये फिट्ट बसवायच्या आहेत जेणेकरून एक्झामला आल्यावर तुम्ही त्या ड्रॉ करू शकता. तर आजच्यासाठी आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.